नमस्कार सर्व श्रोत्यांना आणि सर्वांना आजच्या रामनवमीच्या शुभेच्छा देते। आज आपण एक रामासमोर नव्यानं पहिल्यांदा कीर्तन सादर करणार आहोत। श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमपंथ आनंद या राघवाचा। सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेळी निष्ठा। समाधीवरी वर्षत आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणापदाला। जय जय रघुवीर समर्थ, राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। राम हो जय राम, राम राम हो जय राम, राम। पतित पावना पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा। राम हो जय राम, राम। नाथा हो दीननाथा, नाथा हो दीननाथा, नाथा तुमचे चरणी राहो माता, तुमचे चरणी राहो माता। राम हो जय राम, राम राम हो जय राम, राम। बंधु हो दीनबंधु, बंधु बंधु हो दीनबंधु। रामदास म्हणे करुणा सिंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू। राम हो जय राम, राम राम हो जय राम, राम राम हो जय राम, राम राम हो जय राम, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, दया करी। वत्सालागी धेनु जैसी, वत्सालागी धेनु जैसी, करी करुणा सावली, करी करुणा सावली।
करीत ये उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर पाऊली सुख कर सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव में जानकी जीवन राम नाम सुंदर माधव में श्याम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज की जय आर्य सनातन हिंदू धर्म की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आवाजा पावत से भक्ताची आवाज पावत से अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा भागवत से महा संकटी निर्वाणी भागवत से महा संकटी निर्वाणी रामदास वाणी उच्चारिता रामदास वाणी उच्चारिता अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा उच्चारिता राम होय पाशु श्याम उच्चारिता राम होय पाप श्याम पुण्याचा निवास पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापियांना ठावे काही केल्या पापियांना ठावे काही केल्या आरंभी वंदीन
म्हणे जना, दास म्हणे जना, सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची आकाजा पावत असे, भक्ताची आकाजा पावत असे, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. व्युत्पत्ती नाही, कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनांची. ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलते सावकाश, भावाचा भोगता जगदीश म्हणून या. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपती, श्रीरामचंद्र पूर्वेशा अस्माकं कुलदैवतम्. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकम्, श्रीरामं मारुतिं वन्दे ब्रह्माणं च रामदास जगद्गुरुम्. श्रीराम श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत परमात्मा श्रीरामचंद्र, उपास्य दैवत श्री मारुतीराय, सद्गुरू समर्थ स्वामी महाराज, श्री वेणनाथ स्वामी महाराज, आमचे कीर्तन गुरु परमपूजनीय कौस्तुभ स्वामी महाराज, तथा या स्थानातील सर्व अधिष्ठित देवता श्री गणेश, श्री विश्वेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, साईबाबा, गंगामाता, येथे उपस्थित सर्व मान्यवर, कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक, वैदिक तसेच विश्वाचा कारभार ज्या सगळ्या संत सज्जनांमुळं चालू आहे, अशा सर्व संतांचा आणि सर्व श्रोत्यांचा वंदनयुक्त सन्मान करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची पावत असे, भक्ताची आकाजा पावत असे, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. उच्चारिता राम होय पापशम, उच्चारिता राम होय पापशम. पुण्याचा निश्चय पुण्यभूमी, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पापिया नठावे काही केल्या, पापिया नठावे काही केल्या,
पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना दास म्हणे जना सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। माता रामो मत्पिता रामचंद्र हा स्वामी रामो मत्सखा रामचंद्र हा सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने। प्रस्तुत सेवेसाठी आज श्री समर्थांचाच आपण अभंग घेतलेला आहे। आज रामनवमीच्या या पुण्यपावन दिवशी हा अभंग घेण्याचं कारण असं आहे की आपण सगळे जमलेले लोक राम जन्मभूमीच्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी आलेले आहोत। आजचा योगायोग असा आहे की श्रीरामचंद्रांचा जन्म चैत्र मासी नवमीला दुपारी माध्यान्नीच्या वेळेला 12 वाजता झालेला आहे आणि याच दिवशी श्री समर्थांचा सुद्धा जन्म चैत्र नवमीला माध्यान्नीला 12 वाजता झालेला आहे। हा खरंच योगायोग आहे, पण त्यात फरक एवढाच आहे की एक आहेत उपास्य दैवत श्रीरामचंद्र आणि भक्त आहेत समर्थ रामदास। पण आपल्याला माहिती आहे की त्या दोघांचं एकरूपता इतकी झालेली होती, हे दोघं एकाच दिवशी जन्मले आणि आपल्याला 5000 वर्ष होऊन गेली, 5500 वर्ष झाली, तरीसुद्धा आपण का करतो हा जन्म, का जन्मोत्सव करत असतो। आजचा जा अभंग घेतलेला आहे याचं वैशिष्ट्य सांगतो। हा शृंखला पद्धतीनं घेतलेला रचलेला हा अभंग। शृंखला म्हणजे साखळी। त्याचं काय वैशिष्ट्य आहे हो, तर पहिल्या ओळीचा शेवटचा जो शब्द आहे तो दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द असतो, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द तिसऱ्या ओळीचा पहिला शब्द असतो। उदाहरण पहा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची या काजा पावत असे। पावत असे हा शेवटचा शब्द आहे। पुढच्या ओळीला पावत असे महा संकटी निर्वाणी रामदास वाणी उच्चारिता, म्हणजे उच्चारिता आला पुढचा शब्द, शेवटचा शब्द। तो पुढच्या ओळीमध्ये सुरुवातीला उच्चारिता राम होय पापशम पुण्याचा निश्चय पुण्यभूमी। आता शेवटचा शब्द आला पुण्यभूमी, तर पुढच्या ओळीची सुरुवात पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे। पुण्यभूमी आहे राम, पुण्याचा निश्चय राम आहे आणि तो पुण्यवंतांनाच आठवतो, म्हणून पुण्यभूमीनी सुरुवात झाली। आता आठवे, हा पापिया नठावे काही केल्या हा शब्द शेवटचा आहे, तो पुढच्या ओळीला पहिल्यांदा आहे। काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना दास म्हणे जना सावधान। शेवटच्या ओळीत काही केल्या तुझेनी सुरुवात झाली। आता बघा, हा राम अयोध्येचा राम मी पहिल्यांदा वंदीन, त्याला मी पहिल्यांदा वंदन करीन असं श्री समर्थ आपल्याला म्हणतायत। का हो, तर तो कुठल्याही मोठ्या संकटाच्या वेळेला सुद्धा धावत धावत आपल्याला संकटातून सोडवण्यासाठी येत असतो। पावत असे म्हणजे येत असतो। आणि रामदास वाणी उच्चारिता, नुसती रामाची दासानी जर वाणी उच्चारली, राम राम म्हटलं तर काय होतंय हो, पापाचा क्षय होतोय आणि पुण्याचा निश्चय होतोय। पण हा पुण्याचा निश्चय कोण करतंय, पुण्यभूमी कुणासाठी माहिती आहे, तर फक्त जे पुण्यवान लोक आहेत ते आठवतात। तुम्ही आम्ही बघा, आता इथे जमलेले एवढे पुण्यवान लोक आहेत, त्यांना आवडतंय रामाजवळ यावं, रामाचं स्मरण करावं आणि पापियांना ना ठावे, पापियांना आठवतसुद्धा नाही हो राम। संकटकाळी इतका धावून येणारा, आपल्या प्रत्येक हाकेला ओ देणारा राम
यांना आठवतसुद्धा नाही. म्हणून शेवटची जे चरण आहे ना ते जरा विचार करण्याजोगं आहे. सगळं रामाला सगळ्यांना उद्देशून म्हटलं आणि शेवटची ओळ अशी आहे, काही केल्या तुझे मन पालटेना. अहो समर्थांनी रामाला कसं काय म्हणलं की काही केल्या तुझे मन पालटेना? अहो एवढी आपण सेवा करतोय, पूजा करतोय, स्तोत्र म्हणतोय, कीर्तन करतोय, कथा करतोय, तरीसुद्धा रामाचं मन पालटत नाही का हो? असं रामाला कसं म्हणतील हो समर्थ? समर्थांना असं म्हणायचं आहे की मन पालटेना दास म्हणे जना. कुणाला म्हणतायत दास? रामदास जनांना सांगतायत, आपल्यासारख्या जनांना, भक्तांना सांगतायत की काही झालं तरी तुमचं मन पालटत नाही आहे आणि म्हणून आता तुम्ही सावधान व्हा. तुम्ही सावधान व्हा आणि आरंभी या रामाचं स्मरण करा. आरंभी स्मरण करा असं आपल्याला वारंवार सांगतायत. असा हा अभंग आज आपण घेतलेला आहे. रामनवमीचा मगाशी म्हणलं तसं उत्सव कशासाठी साजरा करायचा? तर रामाची इतके असंख्य गुण आहेत. आत्ता सांगितलं तसं तो भक्ताची या काजा पावत असे वगैरे सगळं तर आहेच आणि त्याच्यातून आपल्याला कितीतरी उदाहरणं आठवत आहेत. नुसती हाक मारली की हा देव धावत येतो. मुलांना तुम्हाला माहिती आहे भक्त प्रल्हादाची गोष्ट. प्रल्हादाच्या पित्यानं तेलाच्या कढईत टाकलं, डोंगरावरून खाली दरीत टाकलं, फेकून दिलं, तरीसुद्धा त्यांनी नारायण नारायण म्हणलं की देवानी त्यांचं रक्षण केलेलं आहे. बरोबर आहे. ध्रुव बाळालासुद्धा तसाच त्यानं रक्षण केलेलं आहे. आणि आपल्याला सगळे संत माहिती आहेत, जनाबाई, संत चोखामेळा, तुकाराम, ज्ञानदेव, या सगळ्यांनी जेव्हा जेव्हा त्याचं स्मरण केलेलं आहे, आठवण केलेली आहे, तेव्हा हा देव त्यांच्यासाठी धावून आलेला आहे. आपण रामाचं स्मरण केवळ तो धावून येतो म्हणून नाही करायचं, तर आपल्याला त्याचे गुण आपल्यामध्ये साठवायचे आहेत. अहो हा राम कसा आहे? एकवचनी, एक बाणी, सत्यवचनी, सत्यवादी, महोत्साही, वृद्धसेवी, जितेंद्रिय. चालू ना. लोकमितवागपि कार्येषु वक्ता वाचस्पते समो. लोकप्रियत्वे चंद्रस्य वसुधाया क्षमा गुणैः. बुद्धयः बृहस्पतेस्तुल्यो वीर्ये च स्यात् शचीपतिः. शचीपती म्हणजे इंद्रासारखा पराक्रमी आहे, बृहस्पतीसारखा बुद्धिमंत आहे, वसुधा म्हणजे पृथ्वीसारखा तो क्षमाशील आहे आणि चंद्रासारखा लोकप्रिय आहे. सत्यवादी तर आहेच, आपल्याला माहीतच आहे, पण महोत्साही, अत्यंत उत्साही आणि सुंदर बोलणारा. पण अल्प बोलतो बरं का, तो जास्त बोलत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं वृद्धसेवी, वृद्धांची सेवा करतो. आता हे सगळे गुण आहेत. पण रामचंद्राला जन्म कशासाठी घ्यावा लागलेला आहे? तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे सगळीकडे रावणाने हाहाकार माजवलेला होता. रावणाने अगदी नको नकोसं केलेलं होतं आणि म्हणून या रामाचा जन्म होणं आवश्यक होतं. मग तो कुठं व्हायचा आहे ते ठरायचं होतं. पण राम कसा आहे हो? स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याला त्रास देणारा, छळणारा रावण आहे. त्याला त्यात आनंद आहे. म्हणजे जे इतरांना त्रास देतात ना ते रावणाच्या हृदयाचे आहेत. आणि राम कसा आहे? दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःला कष्ट घेणारा, स्वतःला दुःख घेणारा असा राम. आणि म्हणून आपल्याला रामहृदयी बनायचं. रामाचे गुण आपण घ्यायचेत मुलांनो. आजही कित्येक लोक असे आहेत दुसऱ्यांना छळणारे, रावणाच्या हृदयाचे. त्यांचा आपण धिक्कार करायचा आणि जे रामासारखे वागतात त्या सगळ्यांचा आपण त्यांच्याशी मैत्री करायची, त्यांचे गुण आपण घ्यायचे. म्हणून राम कसा आहे हे एका ओळीमध्ये, एका श्लोकामध्ये सांगते बघा. रामाचे गुण का घ्यायचे? कशीही खडतर परिस्थिती आली, कितीही कठीण प्रसंग आले तरी राम कधीही डगमगलेला नाही. त्यांनी सगळ्यावर मात केलेली आहे.
विजेतव्या लंका चरणतरणीयो जलनिधी विपक्षः पौलस्त्यो रणभूमि सहायाश्च कपयः तथाप्येको राम सकलमवधी राक्षसकुलम् क्रियासिद्धि सत्वे भवति महतामोपकरणे. हा काही कुणाला श्लोक कळला नसेल, पण सांगते. रामाचं उद्दिष्ट काय होतं, ध्येय काय होतं? विजेतव्या लंका. अहो, लंका जिंकून घ्यायची होती, पण त्याला जायला काय साधनं होती हो? चरणतरणीयो जलनिधी. एवढा मोठा सागर पायाने तरून जायचा होता. कुणी त्याच्यासाठी काही वाहनं काही आणलेलं नव्हतं, बोटी नव्हत्या, हेलिकॉप्टर नव्हते. आणि शत्रू कसा होता हो? शत्रू तर रावणासारखा. म्हणून विपक्ष हा पौलस्त्य. हा पौलस्त्य म्हणजे रावण. पुलस्त्य ऋषींचा पुत्र हा रावण हा त्याचा शत्रू आहे. आणि त्याच्या मदतीला कोण आहेत? रणभूमी सहायाश्च कपयः. सगळे वानर हे त्याचे साथीला आहेत, मदतीला आहेत. आपल्याला किती जणांची मदत लागते छोट्याशा कामाला, हो की नाही? आत्ताच पाहिलं आपण, सगळ्यांना कामाला लावलं. अगदी आपल्या वसुधाताईंनी सुद्धा शेवटी हातात झाडू घेऊन साफसफाई सुरू केली. म्हणजे छोट्या कामाला सुद्धा आपल्याला सगळ्यांची मदत लागते. पण जे श्रेष्ठ लोक असतात, जे पराक्रमी लोक असतात, जे बलवान लोक असतात, रामासारखे असतात, त्यांच्या कार्याची सिद्धी, क्रियासिद्धी ही सत्वे म्हणजे त्यांच्या पराक्रमावर होते. न वसती महताम न उपकरणे. या मोठ्या लोकांची सिद्धी, कार्याची सिद्धी ही उपकरणांवर अवलंबून नाही. म्हणून रामाने एवढी मोठी लंका जिंकली, सगळ्या राक्षस कुलाला ठार मारलेला आहे. सोबतीला फक्त वानर होते, कपी होते, आणि तरीसुद्धा त्यांनी हे जिंकून घेतलेलं आहे. म्हणून रामामध्ये जे चैतन्य आहे, रामाचे जे सगळे गुण आहेत, निश्चय आहे, विनम्रता आहे, हे सगळे आपण घेण्यासाठी आज हा कार्यक्रम किंवा हा उत्सव साजरा करतो. एक छोटासा किस्सा सांगायचा आहे. या मुलांचीच काल परवा परीक्षा चालू होती. कुणाला तरी विचारलं, अरे कुठल्या विषयाचा पेपर होता? हां, सायन्सचा होता. काय हा 5वा प्रश्न सोडवलास का? नाही म्हणतो, माझी पेनच संपलं, त्यावेळेला रिफिलच संपली. मग त्याला काय शाई नसेल, पेन नसेल, पेन्सिलनं लिहिता आलं असतं की नाही? पण मला हे नाही, ही सांगायची सवय आहे. एक कीर्तनकार बुवा कीर्तन करत होते. त्यांना ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते म्हणतात, या बुवा आज आमच्या घरी चहा प्यायला या. अहो म्हणे, मी चहा घेत नाही. नाही असू दे ना, बाकी साथीदारांना तरी चहा देऊ. बरं म्हणे, ठीक आहे. गेले सगळे चहा प्यायला गेले. घरात गेल्या गेल्या मालकीणबाईंना सांगितलेलं आहे, गृहिणीला सांगितलेलं आहे, अहो ऐकलं का, आज बुवांना चहाला आणलंय बरं का? हो का? ठीक आहे ठीक आहे. 7 कप टी. 7 कप टी म्हणजे 7 कप टी लोक आलेत. हे घाबरले ना जे गेले होते ते म्हणे 7 कप टी सांगितला. आता मला सांगा त्या बाईंनी काय करावं? ठीक आहे म्हणे, ठेवलं आधण चहाचं. 5 मिनिटांनी आतून गर्जना झाली, पाणी उकळलेलं आहे. सगळ्यांना म्हटलं आता चहा घालणार, साखर घालणार, आलं घालणार, दूध घालणार आणि आपल्याला 5 मिनिटात चहा येणार. काय झालं? 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, पुन्हा आतून आवाज आला, अहो चहा असता तर शेजारणीकडनं साखर आणली असती. आणि दूधच घरात नाही आहे, म्हणजे काहीच नाही, चहा देऊच शकत नाही, द्यायचाच नाही. मला सांगा, तुमच्यासारख्या चांगल्या गृहिणी असत्या, निदान त्या गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून लिंबू पाणी तरी आणून दिलं असतं. माझ्यासारखीनं एखादं फळ आणून दिलं असतं. पण आम्हाला काहीतरी कारणं सांगायची, आम्हाला हे नाही, ते नाही, ते नाही. पण आजसुद्धा आपल्याला असं व्हायचं नाही बरं का. आजसुद्धा आपल्याला कुणाचा आदर्श घ्यायचा आहे?
जे कठीण परिस्थितीवर मात करतायत त्यांचा आदर्श घ्यायचा आहे. मला अभिमान वाटतोय की आज आपण एवढा चांगला मोठा महोत्सव का साजरा करतोय. 22 जानेवारीला ज्या आपल्या पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन अयोध्येमध्ये रामलल्लाचं पुन्हा आगमन झालं, तो विराजमान झाला, सगळ्या भारतभर नव्हे जगामध्ये त्याचा आनंद साजरा केला गेला. आणि म्हणून पंतप्रधानांसारखे कष्ट करणारे, प्रयत्नावर मात करणारे आज रामासारखे आहेत. त्यांचं नावसुद्धा नरेंद्र आहे. मग त्यांचा आदर्श आपण घ्यायचा आहे. अजून आपल्याला एक उदाहरण माहिती असेल कदाचित, काही वर्षापूर्वी पहिलं चांद्रयान जेव्हा सोडायचं होतं त्यावेळेला अब्दुल कलामांना ते यान त्यांनी तयार केलं, पण नेण्यासाठी वाहन नव्हतं. मग त्यांनी काय केलं, सायकलीवर यान बांधलं आणि जिथून सोडायचे तिथपर्यंत घेऊन गेले. त्यांना म्हणता नसतं का होलं, अहो माझ्याकडं वाहन नव्हतं म्हणून मी यान सोडलंच नाही, या बाईंसारखं. आणि म्हणून आपण हे लक्षात घ्यायचे की काहीही परिस्थिती आली तरीसुद्धा या रामाचं आपण वागायचं आहे आणि रामाचे गुण घ्यायचे. रामा ये ये ये, आम्ही तुला पहिल्यांदा वंदन करू, कारण तुझाच गुण आमच्यामध्ये आला पाहिजे, तुला आमच्या हृदयामध्ये साठवायला पाहिजे. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावतसे, भक्ताची या काजा पावतसे, पावतसे महा संकटी निर्वाणी, पावतसे महा संकटी निर्वाणी. रामदास वाणी उच्चारिता, रामदास वाणी उच्चारिता, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. उच्चारिता होय बाप क्षम, उच्चारिता नाम होय पाप क्षम, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापियांना ठावे काही केल्या, पापियांना ठावे काही केल्या. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काय केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. दास म्हणे, दास म्हणे जना, दास म्हणे जना, सावधान. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. हरे राम
कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आत्ता मी सांगितलं तसं या संपूर्ण भारतवर्षामध्ये जे संकट आलेलं होतं, अहो सगळ्या त्रिभुवनावर संकट आलेलं होतं, आणि ते संकट कुणाचं होतं? रावणाचं होतं। हा रावण सगळ्यांना सळो की पळो करून टाकत होता, ऋषींचे यज्ञ नष्ट करत होता, सगळ्या देवांना त्यानं बंदिवासात टाकलेलं होतं, सगळ्या लोकांना तो छळत होता। एवढंच काय, त्याच्या धाकाने सूर्यसुद्धा तळपत नव्हता, अग्नीत त्याची उष्णता बाहेर सोडू शकत नव्हता, समुद्रावर लाटा उसळत नव्हत्या। आणि अशा वेळेला त्याचा बंदोबस्त करण्यासाठी देवांनी आता ठरवलेलं आहे की आता याचा बंदोबस्त करण्यासाठी श्री नारायणांना आता कुठेतरी पृथ्वीतलावर जन्म घेतला पाहिजे। आणि म्हणून तो जन्म कुठे घ्यायचा त्याचा विचार करतायत भगवान नारायण। आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की पूर्वजन्मी, पूर्वीच्या काळी कश्यप आणि आदिती हे जे पूर्वजन्मात होते, तेव्हा त्यांनी भगवंताला विनंती केलेली होती की महाराज, भगवान आमच्या पोटी तुम्ही जन्म घ्या। तेव्हा भगवंतांनी सांगितलेलं होतं पुढील जन्मी मी तुमच्या पोटी जन्माला येणार। आणि म्हणून आता जे दशरथ आणि कौसल्या या दोघांच्या पोटी आता हे परमात्मा राम जन्म घेणार आहेत। पण त्यासाठी दशरथाची सुद्धा खूप तपस्या आहे। दशरथ अतिशय सुंदर असं राज्य करत होता, दशरथाला प्रजा खूप मानत होती आणि त्यांनी इतकं त्याच्यावर प्रेम केलेलं होतं, प्रजेवर प्रेम केलेलं होतं की सगळ्यांना असं वाटायचं दशरथ महाराज खूप आनंदी आहेत। दशरथांना 3 राण्या होत्या, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात लाडकी, प्रेमळ अर्थातच कैकेयी, पण अत्यंत शांत सात्विक स्वभावाची कौसल्या, आणि तिसरी म्हणजे सुमित्रा। तर ह्या सुमित्रेला आणि या तिन्ही राण्यांवर राजा इतका प्रेम करत होता, पण तरीसुद्धा त्याच्या पोटी संतान नव्हतं, एकही पुत्रप्राप्ती नव्हती। आणि म्हणून हा राजा थोडासा मनातून दुःखी होता। पण हा कसा आहे हो राजा? इक्ष्वाकुलकीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण, या नगरीचे करीतो रक्षण, गृही चंद्रसा नगरींद्रसा, सूर्य जसा संगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी। अहो त्या मनूनं निर्माण केलेल्या या अयोध्या नगरीचं रक्षण आणि पालन हे दशरथ राजे करत होते। अयोध्या मनुनिर्मित नगरम, अयोध्या मनुनिर्मित नगरम, इक्ष्वाकूणां कीर्तिभूषणो नृपो दशरथो धर्मपालको, वासवः पुरे नभसि शशांको, रविरणे सौ कुरुते बलवान, निजपुर संरक्षणं, अयोध्या मनुनिर्मित नगरम्, अयोध्या मनुनिर्मित नगरम्,
सुंदर नगरी या वाक्यावरून एक छोटीशी गंमत सांगावीशी वाटते की हा अयोध्येत राजा कसा होता, इंद्रासारखा नगरीचं सांभाळ करत होता, पराक्रमानं ती सुरक्षित ठेवत होता. आणि गृहे चंद्रमा म्हटलेलं आहे. चंद्रसा म्हणजे घरामध्ये तो चंद्रासारखा होता. आपल्या घरात नेमकं उलट असतं की नाही, घरात सूर्यासारखे असतात आणि बाहेर चंद्रासारखे असतात आहो. तर तसं दशरथाचं नव्हतं आणि युद्धामध्ये सूर्यासारखा तळपायचा की सगळ्या शत्रूंना नको नको व्हायचं, असा हा दशरथ. आत्ता मी म्हटलं तसं 3 राण्या होत्या, मनामध्ये दुःख होतं, खंत होती, पुत्रप्राप्ती होत नव्हती आणि त्यासाठी त्यांचे पुरोहित वसिष्ठ ऋषी निरनिराळे उपाय करत होते, पण अजून यश येत नव्हतं. एके दिवशी काय झालं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कौसल्यबरोबर दशरथाचा विवाह प्रथम झाला. कौसल्यबरोबर विवाह झाल्यानंतर दशरथ आनंदात होता आणि त्याला मृगयेची सवय होती, आवड होती. एके दिवशी तो मृगयेसाठी शिकार करण्यासाठी वनात गेलेला आहे, शरयूच्या तीरावर गेलेला आहे. आणि शरयू तीरावर हा विशेष म्हणजे शब्दवेधी बाण मारायचा. त्याचं कौतुक असं होतं की केवळ आवाजाच्या दिशेनं बाण मारत असायचं आणि ती शिकार चांगली करायची. सगळा दिवसभर तो बसतो, त्याला शिकार मिळत नाही. रात्रीच्या वेळी त्याला असं वाटते की आता तरी मला एखादा प्राणी, एखादा हत्ती, कोणीतरी श्वापद हे पाणी प्यायला येईल आणि मग त्याचा वेध मला घेता येईल. अहो असा विचार करतोय ना करतोय, बाण तर सरसावूनच बसलेला आहे. त्या क्षणी काय झालं हो, बुडबुड 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 आवाज आलेला. आवाज आला तो त्याला हत्ती पाणी पिताना जसा आवाज असतो तसा वाटलेला आणि म्हणून सर्रकन बाण त्यांनी मारलेला आहे. पिसं लावलेला बाण तिकडे पोहोचला आणि तो एका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुनींच्या मुलाला अर्थातच श्रावणाला लागलेला आहे. अहो तो श्रावण केविलवाणा म्हणतो, अरे मी ब्रह्मचारी वनामध्ये राहणारा, कुणाचं काही मी मारलं नाही, कुणाला त्रास दिला नाही आणि मला कुणी बरं असा माण मारला, आई आई ग आई आई मेलो मेलो करून श्रावणानं टाहो फोडलेला. तसाच एकदम घाबरला. दशरथाला काय करावं सुचेना, धावत धावत तिथं आलेला आहे. अरे बघतो तर आपण मारलेला आपला पिसं लावलेला बाणच या बाळाला लागला आहे. अहो ते या मुलांसारखा बालकही नव्हता आणि तरुणही नव्हता, बाल्यावस्थेतून नुकताच तारुण्यात पदार्पण करत होता. आपल्या आईवडिलांना, अंध आईवडिलांना आश्रमामध्ये राहत असताना ते खूप व्याकुळ झालेले होते. काशीला न्यायचं होतं आणि पाणी 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 म्हणत होती आई. अरे श्रावणा मला खूप तहान लागलेली आहे, रे श्रावणा मला खूप तहान लागली, पाणी घेऊन येतोस का. संध्याकाळची वेळ आहे तरीसुद्धा आता आपल्याला आत्ताचे जसे दिवस आहेत तशीच अवस्था होती आणि त्याला पाण्याने व्याकुळ झालेल्या आईसाठी, वडिलांसाठी पाणी भरायला तो आलेला होता. तो म्हणतो, महाराज माझं भाग्य थोर की तुमच्या हातून मला मरण आलं, पण महाराज माझी एक विनंती ऐकता का. माझे वृद्ध आई बाबा आहेत आणि त्यांना पाणी नेऊन द्या हो. ते पाण्यासाठी तडफडत असतील, माझी वाट बघत असतील, पण एक काम करा हं, पाणी नेऊन दिल्यानंतर पाणी पिईपर्यंत तुम्ही ही घटना त्यांना सांगू नका, नाहीतर ते जिवंत राहणार नाही, प्राणत्याग करतील. इतकं त्यांना असं वाटलेलं आहे आणि त्याचप्रमाणे नेमकं झालं. दशरथ लगबगीनं व्याकुळ होऊन नाही, पण जाता जाता त्याला असं वाटलं की ह्या बाळाच्या छातीमध्ये, हृदयामध्ये रुतलेला बाण पटकन काढावा आणि त्यानं तो बाण काढला आणि तत्क्षणी तो बाळ मृतव्रत झालेला आहे, मृत झालेला. त्याचे शब्द थांबले, त्यानं झारी घेतलेली आहे. आईबाबांचा शोध घेत घेत तो त्या ठिकाणी आला. येऊन पाहतो तर काय, ते दोघं म्हातारी इतकी वाट बघत होते. अरे श्रावणा, अरे श्रावणा, का बरं येत नाही आहेस, दमलास का.
आमच्यावर रुसलायस का? तुला काटे कुठे लागले का रे? खूप लांब जावं लागलं का रे रावणा श्रावणा? अरे पाणी दे रे, आम्ही व्याकुळ झालेले आहोत. त्यांना कळलंय कोणीतरी यायला लागलेलं आहे. दशरथ जाऊन तिथे उभा राहिलेला आहे. दशरथ उभा राहिला आणि पाहतो तर तेजस्वी माता, वृद्ध वयामध्ये सुद्धा तिच्या अंगावर तेज होतं. ते पितासुद्धा अत्यंत नैष्ठिक असल्यामुळं, ब्राह्मण असल्यामुळं त्यांच्या अंगावर तेज होतं. आणि त्यांना पाहिल्यानंतर आणि त्यांचा तो शोक आणि त्यांचे हाका मारणं ऐकल्यानंतर दशरथाला खूप वाईट वाटलं. त्यांनी काय केलं, तशीच ती झारी आईच्या जवळ नेऊन दिलेली आहे, तिथं फक्त नेऊन ठेवली. आई काय म्हणते, अहो झारी आपली आहे पण हात आपला नाही बरं. अरे श्रावणा श्रावणा श्रावणा, काय झालं रे मला सांग, तू कशासाठी, तुला काय झालं, तू का रुसलेला आहेस? रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा. तव माता पिता आंधळे, तव माता पिता आंधळे, किती काशी यात्रेसी नेतो बळे, काशी यात्रेसी नेतो बळे. किती होती जीवा यातना, किती होती जीवा यातना, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा. मजमुळे तुझं सौख्य ना, मजमुळे तुझं सौख्य ना, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा, रुसलासी कसा श्रावणा. अरे इतका श्रावण का रुसलायस, का बोलत नाहीयेस? आता मात्र दशरथ हसत, मनातलं सगळं काय म्हणूया आपण सामर्थ्य संपले. आईचा तो शोक आणि आईचं ते गीत ऐकून, त्याची तिच्या भावना ऐकून त्याला इतकं अपराध्यासारखं वाटतं. तो म्हणतो, मुनिवर्य मला क्षमा करा हो, मी तुमचा श्रावण बाळ नाही आहे, मी क्षत्रिय दशरथ आहे. मी मृगयेसाठी आलो होतो, मला त्या ठिकाणी हत्ती आला असं वाटलं, पाणी पितोय, बुडबुड आवाज आला आणि माझ्या हातून तुमच्या बाणाला मार लागला हो, तो गतप्राण झाला. तुम्ही आता चिंता करू नका, मीच तुमचा श्रावण होईन, मीच तुम्हाला काशीला नेईन. आई बाबा म्हणतात, आता कसली काशी आणि आता कसला श्रावण, आम्हाला काही नको. आहो तो आमची काठी होता, ती आमची दृष्टी होता आणि आता आम्हाला काही नको. ब्रह्मचार्याला बाण मारून जर तू असं मारलेलं असतंस, जाणीवपूर्वक मारलं असतंस, तुझा वंश नष्ट झाला असता, तुझं कुळ नष्ट झालं असतं. पण नकळत झालेलं आहे ना. आता एक काम कर, आम्हाला त्या बाळाजवळ घेऊन चल, तिथपर्यंत घेऊन चल, शेवटचं दर्शन घेतो तर कदाचित आम्हाला जीवनाची आशा उरेल. हे सगळं समर्थांनी लिहिलंय बरं का. जीविताची आशा उरेल. त्यांनी त्यांच्या दोघांची ती कावड उचललेली आहे, श्रावणापर्यंत आणलं. आपल्या बाळाला गतप्राण झालेलं पाहिलंय. आपल्याला माहिती आहे की शेवटचं उदक द्यायचं असतं, ते उदक प्राशन त्यांनी आपल्या बाळाला केलंय. आणि असा कसा रे आम्हाला सोडून चालला, तू आमची दृष्टी होतास, तू आमची काठी होतास, तू आमचं सर्वस्व होतास, तू आमचा प्राण होतास. बाळा तू मला सोडून जाऊ शकणार नाहीस. त्यांनी त्याला पाणी पाजलं. तेवढ्यात एक यान आलेला आहे, त्याला दिव्य देह धारण केलेला
तो श्रावण स्वर्गामध्ये जातोय, निघालाय आणि जाता जाता दशरथाला म्हणतो, पित्याला म्हणतो, बाबा तुम्ही यांना दोष देऊ नका, माझं पूर्वसंचित होतं म्हणून आज माझा मृत्यूयोग होता, यांचा काहीच दोष नाही आहे हो, हे निष्पाप आहेत. पण त्या म्हातारा आईवडिलांना ते दुःख सहन होत नाही. शेवटी ते म्हणतात त्यांना दोष देऊ नका, तरीसुद्धा ते पिता त्यांना म्हणतात, अरे राजा, तू माझ्या या निष्पाप मुलाला विनाकारण म्हणजे नकळत का विना मारलेला आहेस ना. आता तुला मला जसा पुत्र पुत्र करत मरण आलेलं आहे, आम्हा दोघांनाही मरण येते, तसंच तुला देखील पुत्र पुत्र करत शोक करायची आणि मरण येण्याची वेळ येईल. दशरथाला खूप खूप दुःख झालं. तिघांचा संस्कार केलेला आहे आणि दशरथ आपल्या नगरीमध्ये परत आला. कौसल्याला सांगितली, आपल्या हातून अशी घटना झाली. वसिष्ठ ऋषींना सांगितलं आणि तेव्हाच वसिष्ठ ऋषी म्हणाले, अरे कधी कधी वाईट गोष्टीतून सुद्धा, शापातून सुद्धा वरदान मिळतं रे. तुझ्या बाबतीत या मुनींचा शाप हाच वरदान ठरलेला आहे. आता आपल्याला चांगला उपाय करायला पाहिजे. काय उपायला करायला पाहिजे? काहीतरी यज्ञ कर, दान कर, तर तुला पुत्रप्राप्ती होईल आणि याच्या मृत्यूचं जे आहे ते शमन होईल. दशरथानं सुद्धा खूप दिवसापासून विचार केलेला होता की आपण आता अश्वमेध यज्ञ करूया. पण त्याच्यासाठी योग्य व्यक्ती कोण? आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, विभांडक ऋषींचा ऋष्यशृंग नावाचा पुत्र होता. नैष्ठिक ब्रह्मचारी, या जगात त्याच्यासारखं कोणीही नव्हतं आणि यज्ञ करण्यासाठी फक्त तो एकमेव योग्य होता. खरं त्याच्या आधीची खूप कहाणी सांगायची होती, पण आता आपली वेळ भरत येईल, त्यामुळे मला फक्त पुत्रकामेष्टी यज्ञाकडेच जावं लागेल. त्या विभांडकाच्या पुत्राला आणण्यासाठी दशरथांचा एक मित्र असतो रोमपाद, आणि त्या रोमपादाला दशरथांनी आपली कन्या दिलेली असती शांता, त्यांची मैत्री असते. मग त्या विभांडकाच्या पुत्राला म्हणजे ऋष्यशृंगाला रोमपादांनी आपल्या देशात दुष्काळ पडला म्हणून अनेक वारांगना पाठवून त्यांच्याकडून मोहित करून त्या ऋष्यशृंगाला आणलं होतं. त्याच्या राज्यामध्ये यज्ञ केला होता आणि सगळी भरभराट सुसंपन्न देश झालेला होता. हे सगळं सुमंत्रांनी दशरथाला सांगितलं होतं. म्हणून दशरथ महाराज म्हणतात, आता आपण त्या रोमपादाकडे जाऊ, त्याच्याकडून आपण ऋष्यशृंगाला आणूया, कारण त्यांची ओळख आहे. आणि महत्त्वाचं काय, रोमपादांनी ती शांता ऋष्यशृंगाला दिली होती आनंदित होऊन, खुश होऊन, कारण त्यांच्यामुळं त्याची नगरी आणि त्यांचं राज्य सुसंपन्न झालेलं होतं. ते दोघं तिथं गेले. गेल्यानंतर रोमपादांनी सांगितलं आपण जाऊया. विभांडकाच्या आश्रमात गेले. ऋष्यशृंगांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. ऋष्यशृंगाला यांनी नमस्कार साष्टांग केला. मुनिवर्य मुनिवर्य, रोमपाद सांगतात, अहो हा माझा परममित्र आणि ही शांता त्यांची खरी मुलगी, तुमचे हे खरे सासरे आहेत बरं का. चला यांना आता पुत्रप्राप्ती व्हायला हवी आहे आणि म्हणून आपण काय करूयात, तर त्यांच्या राज्यामध्ये जाऊया, अयोध्या नगरीमध्ये जाऊया आणि यज्ञ करूया. म्हणून सगळेजण इकडे यज्ञाला यायला निघाले. राजा फार चतुर होता. त्यांनी अगोदर नियोजन त्याचं चांगलं होतं. अगोदरच त्यांनी दूतांना पाठवलं. अयोध्या नगरी सजवली गेली. सगळे नाद निनाद होऊ लागले आणि त्यावेळेला हे ऋष्यशृंगांचा आगमन झालेलं आहे. ऋष्यशृंग आल्यानंतर काय झालं, त्यांना खूप लक्षात आलं की या राजाचं सगळं कौशल्य इतकं छान आहे. यज्ञाची सज्जता अगोदरच झालेली होती. वेगवेगळ्या देशच्या राजांना बोलवलेलं होतं, सगळ्या ब्राह्मणांना बोलवलं होतं, सगळ्या चारी वर्णाच्या लोकांना बोलवलेलं होतं, सगळ्या मित्रांना बोलवलेलं होतं. अहो अनाथांनाही बोलवलं होतं आणि सनाथांनाही बोलवलं होतं. इतका राजा तो सगळ्या प्रजेवर प्रेम करणार होता. सगळी प्रजा त्या ठिकाणी आलेली होती. अगोदर एकाच वाक्यात सांगते की पहिल्यांदा त्यांनी अश्वमेध यज्ञ केला, सगळ्यांना सुखी केलं, सगळ्यांना संतुष्ट केलं. 1 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे. सगळे तिथे सुखानं आनंदानं राहत आहेत.
तरीही याला पुत्रप्राप्ती नाही, आता काय करायचं? मनामध्ये प्रश्न असतानाच स्वतः ऋष्यशृंग म्हणतात, दशरथ महाराज काळजी करू नका, आपण आता पुत्रकामेष्टी यज्ञ करूया. आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करायला घेतलेला आहे. तो यज्ञ संपन्न झाला, सगळं यथाविधी आवरलेलं आहे. गरुडाच्या आकाराची वेदी केली होती बरं का, आणि सगळं इतकं छान केलेलं होतं. अहो ते पाहायला देवसुद्धा साक्षात आलेले होते. आणि सगळ्या देवांनी ऋष्यशृंगाला विनंती केली की ऋष्यशृंग मुनी, तुमच्या या नैष्ठिक ब्रह्मचर्यामुळं आमच्या या दशरथांनी एवढा यज्ञ आपल्याकडून करवलेला आहे. त्यांना 4 शूर पराक्रमी सर्व गुण संपन्न असे 4 पुत्र मिळायला हवेत बरं का. त्याच्यासाठी तुम्ही कसून प्रयत्न करा. पण त्याच वेळेला देवांच्या लक्षात आलं की हे पहिल्यांदा आपण ब्रह्मदेवाला सांगायला पाहिजे. हे सगळं कुणामुळं झालं? ब्रह्मदेवाची त्या रावणानं एवढी तपश्चर्या केलेली होती की त्याला त्यांनी वरदान दिलेलं होतं, 14 चौकड्यांचं राज्य हवं, देवांच्या हातून मृत्यू नको, आणि मीच या जगातला त्रिभुवनाचा सर्वश्रेष्ठ होऊन मला इंद्रपदही मिळायला हवं. मग आता ते सगळे देव म्हणतात ब्रह्मदेवाला, महाराज ब्रह्मदेव, अहो तुम्ही काहीतरी योजना करा. त्रिभुवनाला त्रासून टाकलेला हा रावण, त्याला ठार मारायला हवंय. तुम्ही आता अवतार घ्यायला हवाय, मानव रूपात अवतार घ्यायला पाहिजे आणि ताबडतोब त्याला नाश करायला पाहिजे. असं ब्रह्मदेवाला सांगितलं. पण ब्रह्मदेव म्हणतात हे माझ्या हातात नाही आहे, माझाच नाश होतो, तर मी कसं काय अवतार घेणार? अहो आपल्याला विष्णू भगवंताला विनंती करायला पाहिजे. क्षणभर ध्यान लावलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. लगेच नारायण वासुदेव समोर उपस्थित झालेले आहेत. आणि मग आल्यानंतर ब्रह्मदेव त्यांची प्रार्थना करतायत. काय करताय तो प्रार्थना? धावर मापती ज्ञानविलासा, धावर मापती ज्ञानविलासा, धावर मापती ज्ञानविलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा, पूर्ण परात्पर शांती निवासा, धावर मापती ज्ञानविलासा, धावर मापती ज्ञानविलासा. अहो राक्षस गांजिती काय करावे, राक्षस गांजिती काय करावे, दुःख निधी तुम्ही केवी उतरावे, दुःख निधी तुम्ही केवी तरावे, तोडवी हा भव पाशकनासा, ओढवी हा भय दायक फासा, धावर मापती ज्ञानविलासा, धावर मापती ज्ञानविलासा, धावर मापती ज्ञानविलासा. बघा रमापती धावत आलेले आहेत. आता आपल्याला त्या यज्ञाची सांगता झाली. यज्ञातून एक विभूती निर्माण झालेली आहे. यज्ञातून विभूती उत्पन्न झाली. सुवर्ण की तेजस्वी सुवर्णालंकार धारण केलेले आणि त्याच्या हातामध्ये सुवर्णाची थाळी आणि त्याच्यामध्ये देवांनी दिलेलं पायस ते घेऊन तो आलेला आहे. तो यज्ञपुरुष म्हणतो, मुनिवर्य ऋष्यशृंग, ही थाळी घ्या आणि ही दशरथांना द्या. ते म्हणतात, अहो मला कशाला देता, तुम्ही दशरथांनाच द्या. मग दशरथांना ती थाळी देतो. म्हणतो, दशरथा तुझ्या या यज्ञानं मी संतुष्ट झालेलो आहे आणि ही तू पायसाची थाळी घे. दशरथ म्हणतो, मी काय करू, थाळी घेऊन मी काय करू? त्यावेळेला यज्ञपुरुष म्हणतोय, दशरथा घे हे पायसदान,
पायसदान दशरथा घे हे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान दशरथा घे हे पायसदान पायसदान दे राण्यांना क्षीर आतली घे करातही सुवर्ण थाली कामधेनुच्या दुग्धाहूनही ओजही से बलवान दशरथा घे हे पायसदान पायसदान. इथेच थांबते कारण सगळं गीत घ्यायला वेळ. अहो दशरथाने ते आनंदात पायसदान घेतलं. आपल्या अंतपुरात गेलेलं आहे. सगळ्या राण्या तिथं होत्या. पहिल्यांदा त्यांनी कौसल्याला अर्धा भाग त्या पायसाचा दिलेला आहे आणि सांगितलं, राणी महाराणी पहिल्यांदा तू हा प्राशन कर. पुन्हा उरलेल्या अर्ध्या भागातला अर्धा भाग कैकेयीला दिला. कैकेयीला म्हणे, अगं माझी लाडके तू पण हा उरलेला भाग घे. आणि सुमित्रेला म्हणतात, हा अर्ध्यातला अर्ध्याचे 2 भाग करतात आणि 2 भाग सुमित्रेला देतात. तिघी राण्या खुश झाल्या. अर्थातच देवानी दिलेलं ते पायस होतं, अमृतापेक्षा श्रेष्ठ होतं, कामधेनीच्या दुधापेक्षा प्रभावी होतं. आणि त्या राण्या तिघीही या गर्भवती राहिलेल्या आहेत. त्यांच्या अंगावर तेज दिसायला लागलं. अहो ही बातमी काय लपून राहते का? सगळ्या अयोध्येला समजलेलं आहे की आता तिन्ही राण्या गर्भवती आहेत आणि त्यांना पुत्र होणार आहेत. वसिष्ठांनी विचारलं, दशरथा अरे राण्यांचे काही डोहाळे वगैरे पुरवतोस की नाही? हां म्हणे, विचारतो हे सुद्धा सांगावं लागत होतं राजाला. आणि हल्ली पण नाही, हल्लीचे तसे राजे नाही आहेत, हल्लीचे फार काळजी घेतात. तर तशी पहिली लाडकी कैकेयी आपण पाहिलं आहे. जरी ज्येष्ठ राणी कौसल्या तरी कैकेयीला विचारतात, राणी कैकेयी तुला काय वाटतंय ग, काय हवंय? मला न राज्यावर बसावं आणि सगळ्या सुखांचा उपभोग घ्यावा वाटतोय बघा महाराज. सुमित्रेला विचारलं, अगं तुला काय वाटतंय? ती म्हणते, मला न माझ्या मोठ्या भावांची आणि मोठ्या लोकांची सेवा करावीशी वाटते. आणि कौसल्ये तुला काय वाटतंय? अहो मला वनामध्ये जावं, सगळ्या ऋषीमुनींची सेवा करावी आणि हातात धनुष्यबाण घेऊन त्यांना छळणाऱ्या सगळ्या राक्षसांना मारावं मला वाटतं. पहा, डोहाळे म्हणजे त्या हृदयाचा हुंकार असतो आणि त्या स्त्रीच्या मनातल्या सगळ्या भावना असतात. म्हणून संस्कृतमध्ये त्याला दोहृद म्हणलेलं आहे. दोहृद, डोहाळा हा अपभ्रंशानं आलेला शब्द आहे. 2 हृदय असतात, एक बाळाचं आणि एक आईचं. त्या दोघातून जो हुंकार निघतो ते म्हणजे डोहाळे. आणि ते त्यांना असे लागलेले आहेत. सगळं पुरवलं गेलं आहे. अयोध्या सगळी गजबजलेली आहे, आनंदित झालेली आहे. सगळ्यांनी आनंदोत्सव आधीच सुरू केलेला आहे. 9 महिने कधी होत आहेत पाहतायत. आणि बरोबर चैत्र महिना सुरू झाला, 9 मास पूर्ण झाले. 9वी तिथी वसिष्ठांनी पण सांगितलं होतं, त्यावेळेला ज्योतिषशास्त्र खूप प्रगत होतं. ते म्हणले होते, राजे अष्टमी किंवा 9वी, पण जास्ती करून 9वीलाच होणार बरं पुत्रप्राप्ती. आणि तसंच झालं. 12 वाजता दुपारी माध्यान्नीला सूर्यसुद्धा तिथं आकाशामध्ये थबकलेला आहे. आणि पहिला जन्म या सर्वोत्तम प्रियतम अशा रामाचा झालेला आहे. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. पाठोपाठ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4ही मुलांचा जन्म झाला. सगळे अत्यंत तेजस्वी, पराक्रमी, सर्व गुण संपन्न, सुंदर असे होते. झाले 12 वाजले
आता आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे. मला सांगा, त्यावेळेला आत्तासुद्धा आपल्याला 12व्या दिवशी नाव ठेवायचं असतं, पाळण्यात घालायचं असतं. पण आहे का हो 12 दिवस थांबायला वेळ? कोण थांबणार? आपण आजच तो जन्मोत्सव साजरा करून घेऊया. पण जन्मलेल्या बाळांना पहिल्यांदा आपल्याला न्हायला घालायचे. त्या तिन्ही राण्या आलेल्या दिसत आहेत बघा, नटून थटून तिन्ही बाळांना घेऊन. आणि त्या कशा म्हणतायत? नाणी 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 या परमात्म्याला नाणी हो, नाणी नाणी या परमात्म्याला नाणी हो, नाणी नाणी या चरण कमळ नाणी नाणी या निर्मळाला नाणी हो, चरण कमळी या निर्मळाला नाणी हो, हस्तकमळी या निर्मळाला नाणी हो. झालं, न्हाणं झालेलं आहे. सगळ्यांना छान स्वच्छ केलेलं आहे. सुंदर सुंदर पोशाख चढवलेला आहे. छान कपडे घातलेत, दागिने घातलेत, अलंकार घातलेले आहेत. आणि आता त्यांना पाळण्यामध्ये ठेवायचं आहे. चला सुवासिनींनी, चला. हो, नाही वाजले ना, मग तेच ना, आता सुरू करूया. बरोबर आहे ना. मग आता पहिल्यांदा आपण त्या बाळांना, बरोबर आहे ना, बरोबर बाळाला आता पाळण्यात घालायचं आहे. आणि राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. अर्थात नंतर पुन्हा थोडंसं ऐकायचं, पण ठीक आहे तुमचं. या छान छान. बाळा जो जो रे. नाही, आधी आपण हे करूया, गोपा करूया. आधी गोपा करा. अहो गोपा करायचा असतो. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी, गोविंद घ्या, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी, गोविंद घ्या. दामोदर घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी, दामोदर घ्या. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी, गोविंद घ्या. आता मला सांगा, हा गोपा कशासाठी करायचा? सगळ्यांना माहिती आहे, सगळे ज्येष्ठ बसलेले आहेत. त्या गोपा म्हणजे एखाद्या वरवंटाला किंवा नारळाला कुंची घालायची. पाळण्यामध्ये ठेवताना अगोदर वरून खाली, खालून वर करायचं. तिकडून एका सुवासिनीनं, इकडून एका सुवासिनीनं, आणि गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणायचे. आणि मग श्रीकृष्णाला, श्रीरामाला पाळण्यात ठेवा. कशासाठी करायचा गोपा? माहिती आहे, काही दुष्ट व्यक्ती असतात, त्यांची नजर लागते आणि वेळ पडली तर तो वरवंटासुद्धा दुभंगतो. म्हणून पहिल्यांदा प्रयोग त्या वरवंट्यावर करायचा आणि त्या बाळाला मग आपण गोप करून पाळण्यामध्ये ठेवायचे. सगळेजण पाळणा म्हणूयात. बाळा जो जो रे कुळभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना, राम लक्ष्मणा. बाळा जो जो रे मानवी कौसल्या, सुंदरी दरुनी दान जोरी, पुष्पे वर्षिली सुरवरी, गरजती जय जयकारी. बाळा जो जो रे हलवी कौसल्या, सुंदरी धरुनी ज्ञान दोरी, पुष्प रे कुळभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा पाळणा लांबविला. अयोध्येसी दशरथाचे वंशी, पुत्र जन्मला ऋषिकेशी,
कौसल्येच्या कुशी बाळा जो जो रे. येऊन वसिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर बाळ परब्रह्म साकार सातवा अवतार बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. बाळा जो जो रे. विश्वव्यापका रघुराया निद्रा करिबा सखया तुझवर कुरवंडी तरुणिया सांडीन आपुली काया बाळा जो जो रे. कुळभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा पावत असे भक्ताची आकाजा पावत असे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. झाले कीर्तन शेवट गोड करा झाले कीर्तन शेवट गोड करा मनिधरा या जानकीच्या वरा मनिधरा या जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी कीर्तन रंगी वाजवा करटाळी नाम घोषे वाचका होय होळी नाम घोषे वाचका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुखराची येथून कल्याण साम्राज्य सुखराची. ओघे बोला बोला राघोबासी ओघे बोला बोला राघोबासी ओघे बोला बोला राघोबासी. आरती घ्यायची रामजन्माला गायलं ना त्यांचं रामजन्म नाही माझे राहून गेलं मी म्हणणार होते नंतर देतोय प्रसाद द्यायचा आहे ही कोण आहे बर घ्या ठीक. राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे कुटी. दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला. कौसल्या राणी उघडी लोचने ओघळले आसू सुखे कंठ दाटला राम जन्मला दाटला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला. राजगृही येई नवी सौख्य पर्वणी आन्हाऊनी हंबरल्या कुंदुभीचा नाद तोच धुंद कोंडला राम जन्मला राम जन्मला वसती राम जन्मला राम जन्मला वसती
जागत्या कळ्या काय काय करीत पुन्हा उमलल्या होड्या उच्चर वेरायुत्या अजून बोलला उच्चर वेरायुत्यात हसून बोलला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला रावले तुम्ही जलद वाढला वाद्यांचा ताल मार जलद वाढला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला गुरुनी जाय नगर बावरल्या आम्रशू मुख कोकिळा राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला नित्य गायनी बोलत से तीही धरा केश डोलला बोलत से तीही धरा केश डोलला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला जय अयोध्यापती श्री रामचंद्र की जय. आता आरती म्हणायची आहे. हे राजाराम घ्यायची का आरती? नाही, ही आधी घेऊया. श्रीराम जय राम जय जय. श्री ती पण म्हणायची असेल तर म्हणा ना. श्रीराम आरती लावा. द्या ना ते सगळं. नैवेद्याला तो द्या ना. दे रे बाळा नेऊन दे. मंडळाला घेऊन सोनूचे ते बंद झालेले दिसते. बंद झालं. मगापासूनच येत नाहीये. गेलाय, मगापासूनच गेलाय. ठीक आहे, राहू दे. सगळा नाही म्हणायचं. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर पडिवर वंदना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाहे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. काळा ब्रह्मांडी माळा. विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. हे दुनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा. आरती शंकरा आरती ओवाळू.
कर्पूर गौरा जय देव गौरा भोळा नाही विशाळा अर्धांगी पार्वती सुरांच्या माळा ज्योतीचे उधळण श्रीकंठयाला ऐसा शंकर शोभे कुमावे लाळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळ दासांतरी जय देव जय श्री शंकरा ती वाळू कर्पूर